चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव कोरडे येथे मोठ्या प्रमाणात वैध दारूची विक्री होत आहे। ती कायमस्वरूपी बंद व्हावी ही मागणी घेऊन महिलांनी सोमवारला जिल्हा कचेरीवर धडक दिली। शिरसगाव कोरडे ग्रामपंचायतने अवैध दारू विक्री बंद व्हावी याकरिता ठराविक केला आहे। 3-4 महिने दारू विक्री बंद झाली होती, मात्र गावातील केवळ भोसले पंडित पवार यांनी पुन्हा दारू विक्री सुरू केली आहे। या संदर्भात महिलांनी अनेकदा स्थानिक पोलिसांना तक्रारी दिल्या, मात्र पोलिसांचा दारू विक्रीस पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे। पंडित पवार केवळ पवार हे दोघेही पावडरची दारू विकत असून अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने जीवितहानी होत असून कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। तसेच गावातील एक पती पत्नी सुद्धा देशी दारूची अवैध विक्री करीत आहेत व त्याकरिता पोलिसात मदत करीत असल्याचे राज रोसपने नागरिकांना सांगतात। त्यांना विरोध केल्यास आत्महत्या केल्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देताना सरपंच सीमा बनसोड, उपसरपंच संगीता बद्री, प्रकाश साबळे, कोकिळा तायडे यांच्यासह शिरसगाव कोरडे येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। 17 वर्षाची मुलगी घराच्या बाहेर काढून देते। आज 1 महिना झाला, दिवाळीपासून 1.5 महिना झाला असतील दोघी महिला की घराच्या बाहेर लोकांच्या घरी राहून राहिल्या। असं कसं होणार आहे? त्याच्यापेक्षा आम्ही आता इथून जाणारच नाही आहे। बस आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही। आम्ही उपोषण करणार आहे। लायसनवाले नाही आहे आणि हातबट्टी पण आहे आणि देशी दारू पण विकते। लोकांना दिलं आहे निवेदन, सगळ्या आमदारांना, माजी आमदारांना सगळ्यांना देऊन एसपी ऑफिस, उत्पादन शुल्क अमरावती, उत्पादन शुल्क चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस सगळ्यांना निवेदन देऊन झालेलं आहे। पण त्याचा काही कलेक्टर साहेबांचं नाव सांगून पण सुद्धा पोलीस लोक ऐकून नाही राहिले आहे। तर काय करायचं ते तुम्ही सांगा आता आम्हाला। शासनाला काय मागणी आहे? शासनाला मागणी आहे आमच्या इथं पूर्णपणे दारूबंदी झाली पाहिजे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आज न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये। आम्ही इथं उपोषण। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।